नमस्कार. तर बघा आज आलेले आहे नवीन घराकडं. तर ताई पण आलेले आहे आणि मी पण बघा आज सुरुवात केलेली आहे घरा बसलं गबाळ साफ करायला. आणि कसं आता पावसाळा आले म्हणजे गबाळ थोडं थोडं होतच, पण अजून पाऊस तर काय आलेला नाहीये. म्हणजे उन्हाळ्याचं काँग्रेस ते होतं ते गबाळ काढून घेऊ म्हटलं, घरापुढून पण सगळं गबाळ ते काढून घेतलं आणि आता चाललेलं होतं आमचं गबाळ ते काढून घ्यायचं. आता आपली घराची पूजा म्हणल्याच्या नंतर कसं महाराज पण येणार आहे, त्याच्यामुळे मग घरापाशी साफसफाई लागतीच. तर त्याची म्हणजे तयारी सुरू केलेली आहे आम्ही. आणि आता कसं घराची घरभरणी तारीख ते सगळं तुम्हाला कळालेलंच आहे, त्याच्यामुळं आता काय सुरुवात करावंच लागणार आहे प्रत्येक गोष्टीला. आता एक 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 आवरून घ्यावं लागणार आहे. तर पाऊस जर पडला तर मग लागवडी करावं लागतील. त्यासाठी म्हणलं चला थोडं थोडं आवरून घेतलं कसं बरं राहतं. आणि आता काय 20-21 दिवस राहिले 3 वार. तर थोड्या दिवसावर आपली आता घरभरणी पण आली आणि खूप दिवसांची सगळ्यांची इच्छा होती की कधी आहे घरभरणी. तर तारीख पण भेटली आता बाबांची आपल्याला. तो व्हिडिओ तर तुम्ही सगळ्यांनी बघितलाच असाल. तर त्याच्यामुळं म्हणलं चला एक एक आवरून घेतलं ना आता बरं राहील. एका जागी नाही गंज घालू आता गंज घालू ना म्हणजे मग कसं पेटल्या जाईल ती मोकळ्या जागी चिकळचं बी जमा करावं लागल. सगळं जमा करून घेऊ आणि पेटून देता येईल कविता घ्या पुढे घे. बघा सगळं काँग्रेस ते उपटून घेतलंय आणि एका साईडला गंज मारू म्हणलं. आणि गबाळाचं कसं राहतं आता वारं ते सुटल्यानंतर सगळं पांगून जाईल, त्याच्यामुळं मग काढून आणि एका ठिकाणी जमा करू म्हणजे मग गबाळ पण आपल्या वावरात पांगणार नाही. बघा जे आपले नारळाचे फुलाचे त्याचे आळे ते घराच्या आजूबाजूच्या साईडचे, तर पूर्ण आळेचं गवत ते काढून घेतलं. आणि आज सकाळपासून आलेलं आहे आम्ही नवीन घराकडं घराचं साईडचं गबळ काढायला. आणि आता तिकडं ताईंचं चाललेलं आहे बघा गबळ घ्यायचं. बघा आज आम्ही म्हणजे सगळ्या घराच्या पूर्ण साईड गोल इकडचे आळे ते सगळे काढून घेतले. आणि कसं राहतं आता कार्यक्रम म्हणल्यावर कोणता बी कार्यक्रम असो छोटा असो मोठा असो साफसफाई सगळ्यात एक नंबर महत्वाची राहते. आणि तेच चाललेलं आहे बघा आमचं. तर आणि आता आपल्या घरचा एवढा मोठा कार्यक्रम आहे म्हणल्यावर सगळे येणार, तर मग साफसफाई असली की कसं फ्रेश वाटतं आणि कसं सगळं पूर्ण अंगण एकदम भारी वाटतं. त्यासाठी आता सगळ्या आळ्यामधले बघा गवत आम्ही काढून घेतलेले. थोडंफार राहिलं तर ते चाललेलं आहे आमचं. आणि आता पुढं कसं पावसाळाच आहे त्याच्यामुळं आता गवत थोडंफार तर होणारच आहे, पण मग बरं राहतं जेवढं काढलेलं. मग आपलं मोगऱ्याचं झाड इतक्या म्हणजे पान कमी इतक्या कळायला लागलेल्या आहे त्याला. आणि अजून तर पावसाळा पुढंच आहे, तर इतकं मस्त झाड आहे. आणि मंदिरापाशी कसं फुलाचे त्याचे झाड जर असले ना तर देवाला त्याला ठेवायला एकदम भारी राहते. आम्ही कसं या अगोदर काढून घेतलेलं होतं सगळं गबळ, पण आता हे सगळं गोळा करून एका जागी पेटून दिला ना की मग बरं राहतं. रस्त्याला रोटे मारावं लागेल का? रस्त्याला मध्ये गवत नाही फेकणार एखाद्याला. रस्त्याला रोट्या गवत आहे एका मधल्या पट्टीला तिकडं रोडला जाताना. हा आंबा मध्ये मोठ झाला ना आता पण भारी झालेला बी आंबे. हे पण याला कैरी लागली हे पण तुम्ही डोक्यावर काय किती मस्त सगळं सगळ्या आंब्याच्या कैऱ्या संपल्या ना कशी गेला कैरी लागली म्हणजे पहिलीच असं या वर्षी एकच आली, मग पुढच्या वर्षी जास्त राहील काय ना परत. मग किती मस्त अशी आंब्याला कैरी आलेली आहे आणि सगळ्या आंबे सीझन संपल्याच्या नंतर म्हणजे पहिलीच कैरी आहे. हे आंब्याच पहिलं फळ आहे ना ते. हा या वर्षी एकाच पण पुढच्या वर्षी भरपूर राहील. आता या नारळ कधी कोंब येते का तिकडचे नारळ लागले, पलीकडल्या नारळ लागले. हे पण येतीलच नाही लागत त्यांचे फंटे कट करा. ऊस पण येणार यंदा आपल्या खायला. ऊस पण लावले नाही आपण या अँगल ते उचलून कुठं टाकायचे आता.
का टाकू ना कुठतरी. प्रत्येक दोन्ही नारळामध्ये एक एक ऊसच टिपरू लावेल बघा. ऊस पण येणार आपल्याला खायला. पुरे आता जासून झाड तोडले नाही पूर्ण तोडले ना. नाही झालं ना ग ते लय झालते तडफा. पहिल्यांदा कसं राहायचं का काही कार्यक्रम असला म्हणजे मग थोडाफार जरी काही असलं की लगेच सरपंच ते गोळा करावं लागायचं. आता तसं काहीच नाही राहिलं का. आता पहिल्यानं थोडीच काही. मग आता जिकडे नाही तिकडे जास्तच आहे. आता गॅस आहे ना सगळीकडे. मग आपल्याला आता चुलीवर सरपंच तरी. म्हणजे आपल्याला लागत आधी आपण सगळं व्यवस्थित गोळा करून ठेवू. म्हणजे आपलं काम येईल ना. हा वल्लय सगळं. हा वल्लच असेल ना. नाही आपले झालं आता हे सगळं उचलं हा ना. सगळं झालं ना. याला हे दोन्ही झाडाला आळे करायला ते मोगऱ्याला. आपलं ते झाड कस काय उरलं का ना. नारळाचं ना. हा ना. सगळे चांगले. आपले किती झाड असं पण नारळाची 20-25 असतील ना. 25 आहे. त्याच्यातलं नेमकं एकच झाड असं झालं का ते म्हणजे डायरेक्ट असं उरलं. अहो काय तर उरलं असेल ते. नाही तर हे फंटे लवकर काढले गेले त्याच्यामुळे बी उरले असं. नेमकं काहीच कळना काय झालं नेमकं. आता फंटे आपण सगळ्याच झाडाचे काढतात. हे झाडे आपण प्रत्येक झाडाचे फंटे काढलेले. हे झाडाचे फंटे जास्त वर तोडले आपण. हा ना काहीच कळलं नाही. पाय ना इतकं भारी झाड पाय खालूनच उरलं ते. नेमकं आम्हाला बी काही कळना कस काय उरलं. तुम्ही नक्की कमेंट करून सांगा. नेमकं एवढं भारी झाडांनी असं म्हणजे मधूनच असं हे झालं. 2 ठिकाणी ना. हा ना. इकडून पण आहे. इकडून पण आहे काय. इकडल्या पण साईड नाही सेम तिथंच आहे. सेम दोन्ही साईड नाही. म्हणजे टाइम ते रस्त्यावर आहे त्याच्यामुळे बी थोडं असं भीती वाटते ना ग. ते बाई इकडल्या साईड नाही ना. मग काहीच कळणार नाही. याला बी पुढच्या वर्षी अशी कोंबायला बसायची. कोंबायला बसले. त्या पलीकडल्या नारळाला आले पण पलीकडच्याला आले आता. काही नाही नवी टिक्की ते बसवलं ना. नवी टिक्की बसवली मग काल हे काय नवं शीट सगळं नवीन नवीन केलं ना. हा हा हा. ती सगळी खराब झाली. सामान त्यानं बरं राहतं ना ग. मग